निगडी वरणे देगाव पंचक्रोशीच्या पाण्यासाठी वचनपूर्तीचा संकल्प, एका वर्षात पाणी आणण्याची आमदार महेश शिंदे यांची ग्वाही. पवारांची निगडी येथे जिहेकाटापूर उपसा जलसिंचन योजनेतील तासगाव उपसा सिंचन योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला हक्काचे पाणी मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाटापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत तासगाव उपसा सिंचन योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी पवारांची निगडी येथे उत्साहात पार पडला. आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे, दत्तात्रय शिंदे, पंचायत समितीच्या सदस्या विजयाताई साळुंखे, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मधुकर पवार, माजी पंचायत समिती सदस्य विलास बापू शेडगे, रामदास साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी हा केवळ भूमिपूजनाचा कार्यक्रम नसून दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आहे. येत्या वर्षभरात निगडी वरणे देगाव पंचक्रोशी परिसरात पाणी आणण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ठाम ग्वाही उपस्थित शेतकरी व नागरिकांना दिली. आमदार शिंदे पुढे म्हणाले की 2017 पासून निगडी वरणे देगाव पंचक्रोशी परिसरातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून या भागाला पाणी मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पाण्याअभावी शेतीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हक्काच्या पाण्याचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाटापूर उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्याचा दिलेला शब्द पाळला आहे. आता निगडी वरणे देगाव पंचक्रोशीच्या पाण्याचा प्रश्न पुढे नेण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून या योजनेचे काम गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना संपूर्ण कृष्णा खोऱ्यातील जलवाटपाचा फेर आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत तासगाव परिसरासाठी असलेले हक्काचे पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आता या पाण्याला प्रत्यक्ष प्रवाह मिळवून देण्याचे काम महत्त्वाचे असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. तासगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर निगडी वरणे देगाव पंचक्रोशी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून शेतीच्या उत्पादन क्षमतेला चालना मिळेल. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. पाणी आणि रस्ते या दोन्ही मूलभूत प्रश्नांवर काम करून परिसराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप भाऊ शिंदे आणि राहुल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुजित काळंगे यांनी प्रास्ताविक केले. कुमारी आदिती पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, सचिनप्पा पाटील, जयसिंग काळंगे, राजूअप्पा कनसे यांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे निगडी वरणे देगाव पंचक्रोशी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी परिसरातील नागरिक, शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका वर्षात पाणी आणण्याच्या आमदार महेश शिंदे यांच्या ग्वाहीमुळे सातारा तालुक्याच्या पूर्व विभागात असलेल्या या दुष्काळी भागाला आता हक्काच्या पाण्याची आशा निर्माण झाली आहे. आजचा कार्यक्रम हा वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे. एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा परिस्थितीचा हा भाग आहे. तर त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहेकाटापूर पूर्ण करून देणार, आणि त्यांनी तो शब्द पाळला. त्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो. त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं. खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं. परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा, संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वरणे तो ही तासगाव उपसा सिंचन योजना आहे. या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण दिलं. त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला. पैशाचा विषय होता. पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले. मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता. कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, MWRRA ची परवानगी काढलेली आहे, त्याला निधी दिला पाहिजे. साहेब म्हणले मी तुला शब्द दिलाय, तुला लागल तेवढा निधी देणार. आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार,
आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय. मी जबाबदारी सांगतो, येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो. आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे. आणि हे सगळं पाणी जे पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे, त्यामुळं शेतकरीचा सुखी समाधान होतं. चंचळीच्या डोंगरावर साकारली हरित देवराई. प्रख्यात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीचा संदेश देत चंचळी येथील डोंगरावरील महादेव मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महादेव फाउंडेशन, ग्रामपंचायत चंचळी, सह्याद्री देवराई आणि वन विभाग कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रख्यात सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे तसेच सातारा जिल्ह्याचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी फिनोलेक्स कंपनीच्या CSR फंडातून वृक्ष लागवडीसाठी पाण्याची मोटार व लोखंडी पाईपलाईन मंजूर करण्यात आली आहे. तसेच मेगा इंजिनिअरिंग सोलर कंपनीने वृक्ष लागवडीसाठी विविध प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली असून डोंगरावरील वृक्ष लागवडीला पाण्याची शाश्वत व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी आंबा, नारळ, बदाम, फणस, बेल, सुपारी, चिंच, पिंपळ, करंज, आवळा, जांभूळ आदी विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष संपदा निर्माण करून चंचळी परिसर अधिक हिरवाईने नटवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंचळी येथील विद्यार्थी, चंचळी हायस्कूलचे विद्यार्थी, किन्ही शाळेचे विद्यार्थी तसेच चंचळी व घाडगेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी जिल्हा उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी मनोगत व्यक्त करताना वृक्ष लागवडीसोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक शिंदे यांनी केले तर शिक्षक कारंडे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले. वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा आणि हरित चंचळी, समृद्ध चंचळी या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. महादेव मंदिर परिसरातील डोंगरावर उभारण्यात येणारी ही हरित देवराई भविष्यात चंचळीच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्येही वृक्षप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. तो शाबरिया आणि या सगळ्यांचा फिनोलेक्स कंपनीचा विशेष टाळ्या वाजवून आपण आभार मानूया. त्यानंतर तुमचा हा काय नातेवाईक आहे आणि तो इकडे पाण्याच्या टाकीला त्यांनी सपोर्ट केला, ही अतिशय चांगली गोष्ट. आता आम्ही पण तुमचे नातेवाईकच झालोय. आम्ही पण काही आम्ही सगळे नातेवाईक सगळे, कारण माझ्या बहिणीची मुलगी इथे राहते. हा, तर मी याच्यापूर्वी पण इकडे येऊन गेलोय. त्यामुळे पुढल्या वर्षी आपण वाढदिवसासाठी नक्कीच येऊ आणि हा वाढदिवस मोठा होईल असे आपण करूया. आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश. धूम धरणातील पुराचे पाणी पहिल्यांदाच दुष्काळी भागात वसना वांगणा योजनेद्वारे भाडळे, नांदवळ, अरबवाडी तलाव टप्प्याटप्प्याने भरणार. डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून धूम धरणातून पुरावाटे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून धूम कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी किन्ही येथील पंपगृहातून उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून टप्प्याटप्प्याने भाडळे, नांदवळ आणि अरबवाडी तलाव भरून घेतले जाणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. किन्ही येथील पंपगृहातून पाणी उपसा करण्याचा शुभारंभ रविवारी सकाळी डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सातारोड आणि कुमठे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्रारंभी डॉक्टर प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सारिका रत्नदीप फाळके आणि पंचायत समितीच्या सदस्या सुरेखाताई पाटील यांच्या हस्ते धूम कालव्यात पाणीपूजन करून कृष्णामाईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर विजयराव घोरपडे यांनी पंपगृहात श्रीफळ वाढवले. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी बटन दाबून मोटर सुरू केली आणि दुष्काळी भागाकडे पाणी वळवण्याचा उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, सारिका रत्नदीप फाळके, सुरेखाताई पाटील, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष विजयराव घोरपडे, सुनील घोरपडे, शंकर येवले, राजेंद्र घोरपडे, सुनील भोसले तसेच उपअभियंता शिंदे यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या की आमदार महेश शिंदे हे भूमिपुत्र असून कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना विशेष काळजी आहे. गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार झेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हा भाग हिरवागार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. धोम धरणातून पुराचे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी कालव्याद्वारे पाणी आणून वसना वांगणा योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आले. आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर धोमचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या कामात मोठी मदत केली असे त्यांनी सांगितले. सध्या अल निनोचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करावा असे आवाहन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी केले. हनुमंतराव जगदाळे म्हणाले की आमदार महेश शिंदे यांनी खऱ्या अर्थाने वसना वांगणा उपसा जलसिंचन योजनेला नवसंजीवनी दिली आहे. अनेक वर्षांपासून ही योजना चालू बंद अवस्थेत होती. परदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे योजना राबवण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्यक्षात तिचा पुरेपूर उपयोग झाला नाही. आमदार झाल्यानंतर महेश शिंदे यांनी या योजनेला गती देऊन तिचे स्वरूप बदलले असून आज दुष्काळी भागात पाणी पोहोचले आहे. आगामी काळात आणखी शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत भाटेळे तलावात केवळ मृत साठा असून पाण्याची उपलब्धता नाही. पुढील 2 महिन्यात धोम धरणातील पुराचे पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करावा असे जगदाळे यांनी सांगितले. सुरेखाताई पाटील म्हणाल्या की वसना वांगणा योजना सुरू झाल्यापासून आपण तिचे काम पाहत आलो आहोत, मात्र ही योजना पूर्ण क्षमतेने कधीच चालली नाही. आमदार महेश शिंदे यांनी या योजनेला गती दिली. वीज बिलाबाबत मी पाहून घेतो, तुम्ही योजना सुरू करा अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा दिलासा मिळाला असून हातातोंडाशी आलेली पिके वाचण्यास मदत होणार आहे. मधवापूरवाडीचे सरपंच सुनील भोसले यांनी भाटेळे खोरे आणि किन्ही परिसराला आमदार महेश शिंदे यांनी न्याय दिल्याचे सांगितले. यापूर्वी पाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्ष केवळ आश्वासनांवर जगावे लागले, मात्र आमदार महेश शिंदे आणि डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी प्रत्यक्ष काम करून न्याय दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहिलो. त्यांनीही आमच्या भूमिकेला नेहमी सहकार्य केले असून जिल्हा परिषद गटांचा विकास होत असल्याचे भोसले यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी वसना वांगणा योजनेची पाहणी केली. पंप हाऊसबाबत उपअभियंता शिंदे आणि हनुमंतराव जगदाळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी शंकर येवले घोरपडे गुरुजी, शशिकांत वीर, रमेश घाडगे, गजानन भोसले, बोरजावाडीचे सरपंच दत्ता घोडके, आझादपूरचे उपसरपंच राजेंद्र भोसले, अशोक चव्हाण, अरुण घोरपडे, जितेंद्र घोरपडे, नितीन लोंढे, तानाजी निंबाळकर, विकास जाधव, धनवान कदम, विनेश साळुंके, प्रकाश भोसले, गोपीचंद भोसले, विजय घाडगे, संतोषाबा कदम, गणेश पिसाळ, नवनाथ भोसले, कल्याण पिसाळ, कांतीलाल भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.